मी संतोष पनाळे, संपादक लोकाधिकार वार्ता. सध्या देशभरामध्ये नीट पेपर फुटीच्या विरोधामध्ये जे आंदोलनं चालू आहेत, त्या आंदोलनाकरिता दिल्ली असेल, मुंबई असेल किंवा देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या न्यूज वाहिनीचे पत्रकार त्या ठिकाणी जाऊन तेथील परिस्थिती लोकांना समजावी, जगाच्या समोर तिथल्या गोष्टी याव्या याकरता वार्तांकन करत आहेत, रिपोर्टिंग करत आहेत. एक दोन गोष्टी, दोन घटना मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहे. अगोदर हे दोन व्हिडिओ आपण एकदा पाहून घ्या, त्यानंतर मी याचं विश्लेषण करतो. अभी मुझे एक सवाल ये भी करना है, क्योंकि आपने जो अभी ये सब किया ना, ये भी कैमरा में रिकॉर्ड हुआ है, ये भी वायरल होगा। तो अभी मुझे भी उसकी दूसरी साइड रिकॉर्ड करनी है कि जिस तरह से आप यहाँ पे घेर रहे हो, एक लड़की हूँ मैं, मेरे तरह और भी सवाल पूरा सुनिए, क्योंकि मुझे पता है कि ये वीडियोस आप वायरल करने की पूरी कोशिश करोगे, जितना पिछले 2-4 दिन से भी हुआ है, पूरे 1 महीने से हुआ है। क्या ये भी आपको सही लगता है कि आप एक लड़की, सुनो पूरा सवाल सुनो, एक लड़की को आप घेरते हो, लड़की छोड़ दो, एक पत्रकार को आप घेरते हो, उसका जैसे आँखों की डिबिया में डिबिया और निंदिया में मीठा सा सपना और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई, जैसे रंगों भरी किचकाई. हे दोन व्हिडिओ आपण आता पाहिले. यामध्ये एका व्हिडिओमध्ये एक महिला पत्रकार जिचं नाव आहे अनुजा धाकरस. या महिला पत्रकार मुंबई तक या चॅनलसाठी काम करतात. मुंबई तक हे आज तकसाठी काम करणारे चॅनल आहे, अत्यंत फेमस. आणि अनुजा धाकरस या पण धडाडीच्या पत्रकार आहेत. एखादा विषय हाताशी घेतला तर त्याच्या मुळाशी जाणे आणि खरं खोटं समाजापर्यंत पोहोचवणे हे त्यांचं काम, आणि ते अगदी प्रामाणिकपणे करत असतात. परंतु त्यांचा एक वीक पॉईंट असा आहे की ते जास्तीत जास्त गोष्टी या सरकारच्या विरोधातच करतात. का माहीत नाही, पण सरकारचं आणि त्यांचं काहीतरी वाकडं आहे अशा पद्धतीनंच महाराष्ट्रातलं सरकार असेल किंवा देशातलं सरकार असेल, दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सरकारी आहेत. परंतु अनुजा धाकरस सध्या दिल्लीमध्ये आहेत. दिल्लीच्या जंतर मंतरवर त्या रिपोर्टिंग करत आहेत. अगदी ग्राउंडवरच्या गोष्टी लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अनुजा यांच्यासोबत एक असाच प्रकार घडला. सध्या देशभरामध्ये जेएनझी हा शब्द फारच प्रचलित झालेला आहे, आणि या जेएनझीचा फटका, ज्या अनुजा जेएनझीची बाजू जगाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतायत, भारतीयांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतायत, त्याच जेएनझीनी त्यांना असा काही फटका दिला. मगाशीच्या व्हिडिओमध्ये आपण तो फटका पाहिलेला आहे. आणि त्या अनुजा पुन्हा म्हणतायत की ठीक आहे, सर्वांनी माझी माफी मागितली वगैरे वगैरे. परंतु जेएनझीच्या नावाखाली जो उपद्व्याप देशभरामध्ये सध्या चालू आहे, माझं म्हणणं एकच आहे की पत्रकारांना तुम्ही का टार्गेट केला? पत्रकार, बरं, अनुजा अशा पत्रकार आहेत ज्या विद्यार्थ्यांचीच बाजू जगाच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत होत्या. आता या जेएनझीमध्ये किती टक्के विद्यार्थी आहेत हा संशोधनाचा भाग आहे, आणि बाकी घुसखोर वेगवेगळ्या पक्षाचे, ज्यांनी या जेएनझीच्या म्हणजे कॉकरोच जनता पार्टीच्या आडून त्यांचे जे काही मनसुबे आहेत ते साध्य करण्यासाठी ते जंतर मंतरवर आलेले आहेत, हे अगदी स्पष्टपणे एकंदरीत या सर्व व्हिडिओवरून लक्षात येत आहे. परंतु मुंबई तकच्या पत्रकार अनुजा यांच्या सोबत जो गैरवर्तनाचा प्रकार घडला आहे त्याचा मी निषेध करतोय. कारण बाजू सरकारची असो की बाजू विद्यार्थ्यांची असो, त्या अगदी धडाडीनं लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हा भाग वेगळा की शक्यतो त्यांचे व्हिडिओ जर आपण पाहिले आणि स्टेटमेंट जर पाहिले, हे सरकारच्या विरोधामध्येच असतात. कदाचित सरकारच्या विरोधामध्ये बोलल्यानंतर प्रसिद्धी जास्त मिळते असं त्यांचा एखादा समज असू शकतो, तो भाग वेगळा. परंतु जंतर मंतरवर जी घटना घडली, अनुजा यांना टार्गेट करण्याचा जो प्रयत्न झाला, यावरून ही गोष्ट लक्षात येते की बेअक्कल प्रवृत्तीचे लोक या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त घुसलेले आहेत, आणि या आंदोलनाच्या आडून त्यांचा जो काही स्वार्थ आहे तो साधण्याचा प्रयत्न करत आहेत. हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट आहे मुंबईतला. मुंबईमध्ये झी न्यूजचे रिपोर्टर कपिल राऊत हे रिपोर्टिंग करत असताना आपण जर तो व्हिडिओ व्यवस्थित पाहिला
तर त्यामध्ये काही मुली वेगवेगळे हावभाव करून त्यांना लुझर लुझर म्हणतायत. लक्षात घ्या, पत्रकारांचं काम आहे तेथील परिस्थिती जगाच्या समोर आणण्याची. ते त्यांचं काम करत होते आणि अगदी प्रामाणिकपणे करत होते. ते कोणाची बाजू घेत नव्हते, सरकारचीही बाजू घेत नव्हते आणि जे काही जेन झी आहेत कॉक्रोच जनता पार्टीचे त्यांचीही ते बाजू घेत नव्हते. परंतु तिथं काय चालू आहे हे ते त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या समोर आणत होते. लक्षात घ्या, ते त्यांची ड्युटी करत होते, कारण त्यांची ड्युटीच ती आहे. मग आपण पत्रकारितेला जर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो, तुम्ही म्हणताय ना मला लोकशाही मार्गाने आंदोलने करू द्या, देशामध्ये स्वातंत्र्य आहे का नाही असा प्रश्न हे जेन झी विचारतायत. स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की तुम्ही एखाद्या मजबूर व्यक्तीला अशा पद्धतीनं लुझर लुझर म्हणताय. त्यांना सुद्धा तुम्हाला उत्तर देता आलं असतं, पण त्यांनी एक गोष्ट जगाला सांगून दिली की हे लोक उत्तर देण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीत. हां, नंतर काही व्हिडिओ अशा पद्धतीने व्हायरल झालेत की राऊत यांचीही ज्यांनी जे लुझर लुझर म्हणले किंवा त्यांना अपशब्द वापरले त्यांनी येऊन माफी मागितली. अनुजा धाकरस यांचीही काही जणांनी माफी मागितली. अनुजा परत त्याच जोशाने सरकारच्या विरोधामध्ये तिथं रिपोर्टिंग करतायत. सो अँड सो, त्यांचा त्यामागचा काय हेतू आहे मला माहिती नाही. त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या चॅनलने काय दाखवावं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु माझा प्रश्न एवढाच आहे की पत्रकारांना का टार्गेट करताय? पत्रकार तर आपली बाजू प्रामाणिकपणे जगाच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतायत, मग तुम्ही पत्रकारांना का टार्गेट केलं? बरं, एवढंच नाही, हे 2 व्हिडिओ जाऊ द्या, असे असंख्य व्हिडिओ आहेत ज्यामध्ये पत्रकारांना टार्गेट केलं आहे, त्यांना लुझर लुझर म्हणलं आहे, त्यांना शिवीगाळ केली आहे. या सर्व प्रवृत्तीच्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो. धन्यवाद.